होय कोण आहे का? चालले भूक लागला. ज्यावेळेस आम्ही मागच्या वर्षी जी पार्टी केलती त्या टाइमचे हे डबडे. खावा 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 बघा फुकट बघून खावा. भरपूर रे मेन गोष्ट. काटे घाला 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 काही. आम्ही दोन तीन खाल्ले दोघांनी. येथील हा चुन्याचा गाणं आहे आणि ढवळगडाचा इतिहास इतर प्रसिद्ध किल्ल्यांच्या तुलनेत कमी ज्ञात आहे. विशेष म्हणजे ढवळगडाचे नाव हे ना पेशव्यांच्या दप्तरातील कागदपत्रांमध्ये आढळले होते. त्यानंतर पुरंदरे यांच्या किल्ले पुरंदर या 1940 चे दर्शन होते आणि ही एक चमत्कारिक मूर्ती. यांनी उपलब्ध ऐतिहासिक नोंदी व निश्चित पुरावा सध्या उपलब्ध नाही. तो शिवकाळात किंवा पेशवाईच्या काळात. हे आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. तर गुड इव्हिनिंग गुड नाईट पण म्हणू शकतो, कारण की हा ब्लॉग आपला पूर्ण रात्रीचा राहणार आहे आणि तुम्हाला पूर्ण ह्या ढवळगडाची पूर्ण माहिती सांगणार आहे, जे की आजपर्यंत कोणी सांगितली नसेल ते मी पूर्ण ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. आणि आपण आधीच शूट घेतलेलं आहे जे ढवळगडाचं, फक्त तुम्हाला आता त्यातली माहिती सांगायची. जे मेन शूट घेतलेलं आहे दिवसा, जे की रात्री दिसू शकत नाही, त्यामुळे आपण दिवसा जाऊन लवकर सगळे शूट घेतलेले आहेत. आता फक्त आपण करणार आहे रात्रीची कॅम्पिंग, ते पण आपण सगळे 4 मित्र आहेत. आणि हा ब्लॉग ना जरा भन्नाट होणार आहे. आपण सर्व काय घेतलेलं आहे असं कळलं आहे आम्हाला की ना आठवड्यापूर्वी ना तिथे एक वाघ होता आणि आपण न घाबरता पूर्ण रेस्क्यू राहणार आहे तिथं आणि वाघाशी झुंजत घेणार. आपण दिसला की तुम्हाला ना ब्लॉगमध्ये 100% दिसणार. जर कॅमेऱ्यात कैद नाही झाला ना तर तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवेन, कारण की मोबाईलचे पिक्सल जरा क्लिअर दिसतात रात्रीचे आणि कॅमेऱ्याचे जरा एवढं क्लिअर दिसत नाही. त्यामुळे आपण बघूयात काय प्रकार घडतोय पुढं आणि काय असं भन्नाट पाहायला भेटते तुम्हाला, ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे. संपूर्ण माहिती आपल्याला ह्या ब्लॉगमध्ये भेटणार आहे. चला तर जाऊया आपल्या डाळिंब गावामध्ये आणि आंबळे या ठिकाणी वसलेला हा ढवळगड. उंच समुद्र सपाटीपासून कमीत कमी ना 1000 ते 1200 मीटर आहे हा ढवळगड. आपण तिथं गेल्यावरच पाहूया, किंवा 2 ते 3 हजार पण असू शकतो, मी अंदाज लावतोय. अजून त्याची माहिती आपण पूर्ण काढलेली आहे, तरी पण आपण अंदाज लावतोय. तर फायनली एवढ्या वेळानंतर आम्ही पायथ्याशी पोचलेलो आहे. पाहू शकता इथं आपल्या गाड्या लावलेल्या आहेत. दिदानात गाड्या वगैरे इथं लावलेल्या आहेत पार्किंग. आपल्याला जायची वरतीपर्यंत, हे बघा इथंपर्यंत जायचंय. सो चला आता उशीर न करता आपल्याला आज टेंट लावायचा, टेंट, आणि तुम्हाला संपूर्ण माहिती सांगायची. चला सर्वांनी आता वरती जाऊया. पाहू शकता मी पोचलेलो आहे वरती आणि एवढं भारी वातावरण आहे ना इकडं. तर तुम्हाला खाली पहिलं दाखवतो. हे बघा सर्व ना सिटीचा एरिया दिसतोय, हा सिटीचा एरिया. हे बघा तिथं पण कोणतरी आहे आणि हे बघा हनुमान दादांचं मंदिर. आणि इथं बघा हा पूर्ण डोंगर भाग आहे. इथंच बिबट्या असण्याची शक्यता आहे, पण आपण त्यासाठी हा बॅटरी आणलेली की आपल्याला खरंच आज बिबट्या दिसू शकतो का, त्यासाठी आपण हा ब्लॉग पण केलेला आहे आणि याची माहिती पण सांगणार आहे. अशा पद्धतीने आपला आज ब्लॉग राहणार आहे. सर्वात प्रथम म्हणजे हा चुन्याचा गाणा. त्या काळीतील हा चुन्याचा गाणा आहे आणि ढवळगडाचा इतिहास इतर प्रसिद्ध किल्ल्यांच्या तुलनेत कमी ज्ञात आहे. विशेष म्हणजे ढवळगडाचे नाव हे ना पेशव्यांच्या दप्तरातील कागदपत्रांमध्ये आढळले होते. त्यानंतर पुरंदरे यांच्या किल्ले पुरंदर या 1940 मध्ये प्रकाशित पुस्तकातही त्याचा उल्लेख असल्याचे मराठी विश्वकोश नमूद करतो. पायऱ्यावर चढून आलं की द्वितोंडीय हनुमानदादांचे दर्शन होते आणि ही एक चमत्कारिक मूर्ती आहे, ज्या पाषाणाला दोन्ही साईडनी मुख आहे. आणि त्यानंतर थोडंसं वर गेलं की आपल्याला गणपती बाप्पांचे पण दर्शन होऊन जाते. ओंकार ओक यांनी उपलब्ध ऐतिहासिक नोंदी व प्रत्यक्ष वास्तू अवशेषांचा अभ्यास करून आंबळे येथील ढवळेश्वर मंदिराचा डोंगर म्हणजेच ऐतिहासिक ढवळगड असल्याचे मांडले. किल्ला नेमका कोणता राजवटीत बांधला गेला याचा निश्चित पुरावा सध्या उपलब्ध नाही. तो शिवकाळात
किंवा पेशवाईच्या काळात बांधला असावा अशी शक्यता काही अभ्यासकांना व्यक्त केली आहे. गडाचा उपयोग कशासाठी? गडाचा उपयोग म्हणजे ढवळगडाचा प्रमुख उपयोग घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी आणि गस्तीसाठी हे आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक. ज्यावेळेस आम्ही मागच्या वर्षी जी पार्टी केलती त्या टाइमचं हे डबडे पाहू शकता, हे रंगाचं आहे. आणि आम्ही बरोबर इथं केलं. ओळखलं कसं माहिती आहे का? कारण की ताराला आम्ही असं फोल्ड करून ह्याच्यावर कढई मांडलेली आणि त्यानंतर हे आम्हाला खरंच देव आमच्या सोबत आहे. पण खरंच वाटते इकडं आम्हाला की ना देव आमच्या सोबत आहे. कारण की हे डबडं अजून 1 वर्ष झाले आमच्यापाशी आले परत. आता हे आम्ही भुसा वगैरे भरून घेतो दणकून मस्तपैकी कसं आहे. आणि वरती गेलं की आपण काड्या वगैरे टाकू. 100% 1 नंबर. वरती माणसं आहेत अजून? नाही. महाराज आहेत का? तुम्ही इथलेच आहेत का? हा 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 तिकडे माणसं आहेत का? तुम्ही इथलेच आहेत का? फायनली पोचलो. डिंग 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 डिंग. हर हर महादेव. तर आपण ढवळगडावरती पोचलेलो आहे. पूर्ण रात्रभर आपण आज इथं राहणार आहे. जो काय अनुभव येणार आहे तो तुम्हाला सगळा हा शेअर करणार आहे की रात्रभरात काय काय झालं आणि रात्रभर झोप झाली का नाही, रात्र बिबट्या आला का नाही, हे सर्व तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसणार आहे. आणि आम्हाला एक जण म्हणलेलं बिबट्या आहे पण बघूयात त्यासाठी आपण लई सुविधा आणलेली आहे. जर आला तर आपण करायचं काय ते पण आहे आपल्याकडे, काय विषय नाही. तर चला आता आपण मस्तपैकी आतमध्ये जाऊया ना मंदिरात. आपण आज इथंच मुक्काम करणार आहे. तर त्यामुळे आपण आता जरा बाहेर जाऊ आणि थोडा बाहेरचं पण आपण व्ह्यू दाखवतो तुम्हाला. तसं पण आपण दुपारीच 360 व्ह्यू घेतलेले आहेत. त्यामुळे काय आत्ता घेण्याचे टेन्शन नाही. आत्ता फक्त आपण आता तयारी करूया जेवण खावण्याची. यार मंदिरातून आलो कोण पाहत होतं? तुम्ही होय? ॲक्च्युली सरपान लावतात ते पाहूयात. यार कुठं गायब झाली? होय कोण आहे का नाही? आतमध्ये तर कोणच नाही. गेली कुठं? नाही आत्ता इथं होती. अरे कुठं लाकडं शोधाय गेलाय? हा जेवण खाऊन आलोय. ऍक्च्युली दिसेना आम्हाला कुठं गेल्यात ती. कुठे? आत्ता इथं गेली ती सरपण बघायला आणि कुठं गायब झाली? या खोलीत गेली ती. कुठं गायब झाली काय माहिती, बघूयात. ते लायटरचं वाढव ना. ते कोण केलंय? लायटर हे काही नाही रे, पेट घ्याय ना लायटर. दाखव बरं मी पेटावतो इकडून. भरपूर रे मेन गोष्ट. अरे लायटर पेट उलट्या साईडनी कर. उलट्या आताशी पोचलो. काट्या गाला काहीच. काट्या हे बघा कसं आहे धराबर शेट. होय माझ्या अंगावर लागली. वर नको ठेवू, खाली ठेवायचं असते. बनवतो ऐका नाही हे पोडा पहिलं. तो इकडं आहे एक बार. करणे विजलं रे. पेटेल बघा ते आणणार आपलं पातील आणि ते एक माणसाने तो हात चांगला आधी पेटूनच घेऊ आधी नाही का. ऍक्च्युली बघा विषय काय होतोय, हवा पास व्हाय ना तिकडं पलीकडे साईडला, त्यामुळे हे विजत आहे. इकडे आणि पेटले इकडं
पेटले पण ती काय होते इकडून हवा अशी पास झाली ना इकडे बोळ पाहिजे तर नाही का नॉर्मल. तर बघूया आता पेटले काय कशानंतर बोळ वगैरे पाडलं पाहिजे, त्यानंतर हवा मोकळी जायला आत आणि बरोबर हे आग लागेल. आम्ही ह्याला एक वेगळीच टेक्निक वापरलेली आहे, जे की 2 हे असे लाकडे घेतलेली एकसारखी आणि ते असे वरती मांडल्यामुळं जाळ बरोबर बाहेर पण जातोय आणि पातेल्याला पण लागतोय. अशा पद्धतीने आपण हे जाळाचं नियोजन लावलेलं आहे. झाले भूक लागले पाणी. अरे वरून काहीतरी ठेवलं पाहिजे. ही जायचं पीठ पात्रावळा कुठे बरं? पातळाकडे मांडतो ते जाईन जळून वरती. नाही नाही अशा अशा प्लॅस्टिक येते प्लॅस्टिक आहे. नाही काय विषय आहे, बसलो. अरे 2 जण थोडं टिकलं पाच. ए बघ करणे एक ह्याच्यात घे बरं माहिती. ऐक मी रुमालने धरू का 5 किलो. हो का आलंय अपकमिंग आलंय. हे बघा सूप झाले आता. अशा पद्धतीने सूप तयार झालेलं आहे. बघा कसं वाफ येते. तुम्हाला दाखवायच्या वेळ आली की आपली मॅगी कशी झालेली आहे. पाहू शकता अशा प्रकारे ही मॅगी झालेली आहे. बघा कशी एकदम जबरदस्त मॅगी, नादच नाही मॅगीचा. हे बघा इकडं झोपल्यात बसल्यात, थोडासा आत कर. ह्यांचा एन्जॉय चाललेला आहे. आपण पण एन्जॉय करूया. चला आता खाऊन घेऊया आणि मॅगीचा आनंद हे पण बघा कशी खातात, कशी खात्यात. चला आता खाऊया मॅगी. थंड होईल लवकरच. गोप्रो आपल्या नाकाच्या धारा चालू व्हायला लागल्यात. हे बघा खावा खावा खावा. बघा फुकट बघून खावा. गाईस लड्डू खाने गेले आहो. लड्डू आम्ही 2-2 खाल्ले, 3-3 खाल्ले दोघांनी. मग आपण दोघं 2-2 खाल्ले. 3-3 खाल्ले यांनी. तर आपण अशा ठिकाणी जिथं भरपूर सारं प्रसन्न वाटतं त्या ठिकाणी आहे, म्हणजे महादेवांच्या मंदिरामध्ये आहे. आणि आजचा मुक्काम आपण इथंच करणार आहे महादेवांच्या मंदिरामध्ये, म्हणजे ढवळगड या ठिकाणी. आणि सकाळ आपण जाणार आहे. सकाळचा जो सनराईज असणार आहे तो खरा बघण्यासारखा असणार आहे. तर आपण आता झोपूया. तुम्हाला पण सर्वांना शुभरात्री आणि चला आता झोपूया. तर सकाळ झालेली आहे आणि मी सूर्याची वाट बघत होतो, पण अजून सूर्य काय उगवलंच नाही. बहुतेक सूर्याची आज झोप नाही झाली, कारण की अजून पण पूर्ण ढगाळ वातावरण आहे. ह्या साईडला बघा पाऊस येण्याची शक्यता आहे, कारण की भरपूर सारं असं पावसाचं असे भुरभुर यायला लागलेले आहेत आणि थोडेफार शिंतोडे पण यायला लागलेले आहेत. त्यामुळं बघूयात आज सूर्य मला नाही वाटत येईल म्हणून, कारण की तिकडून तर पाऊस आलेला आहे भरपूर. त्या पावसामुळं शक्यता कमी आहे आणि ढग पण आहे भरपूर वरती. म्हणलं आज सूर्याचा असं आनंद घेता येईन जरा सूर्य निघताना, पण नाही भाई आज चान्सच नाही भेटला. त्यामुळं चला आता आपण निघालेलो आहे घरी. ब्लॉग जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन कोणी आला असेल तर पहिले सबस्क्राईब करून टाका. चला तर आता ब्लॉग हा संपवतो, कारण की ना भरपूर सारा ब्लॉग झालेला आहे मोठा. चला काय बाय गाईज, टेक केअर, राधे राधे. भेटाय का नवीन ब्लॉगमध्ये. हे बघा चटाई बिटाई घेऊन चाललं आहे आणि ह्याच्यात मागं ना रग येते जी उबदार असते ती आहे बघा. त्यांच्याकडं पण सेम आहे सगळं, पण लय भारी झोप झाली रात्री. तर चला बाय. हरी हाथ